गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे. दूध व्यवसायामध्ये खुराकाचं एक वेगळं महत्त्व आहे. या संकरित गाई असो, म्हशी असो, कोणी असो, दूध व्यवसाय करताना पशुपालक खुराकावर जास्त भर देतात. वस्तुस्थिती अशी आहे, गाय किंवा म्हैस असो, ही जी पाळीव प्राणी आहेत, यांचं अन्न निसर्गानं दिलेलं हिरवं गवत आहे किंवा वाळलं गवत आहे. हिरवं आणि वाळलं गवत हे पौष्टिक असावं. मी हे पौष्टिक असण्यामागं एकदल आणि द्विदल हे दोन चाऱ्याचे प्रकार मी यापूर्वी सांगितले आहेत. एकदलमध्ये ज्वारी बाजरी, द्विदलमध्ये दशरथ गवत, कारण तेच प्रोटीन चांगलं आहे आणि त्याची क्वांटिटी पण निघते. दुसरा भाग खुराकाचा. सध्या सर्वांना तयार सुग्रास, गोळपेंड याची भुरळ पडलेली आहे. करोडो रुपयाचे व्यवहार याच्यावर उभा आहे आता सध्या, आणि ते सगळं भूत पशुपालकाच्या मानगुटीवर बसलेलं आहे. कुणीही त्याचा अभ्यास करायला तयार नाही. सर्वजण जातात चेअरमनच्या दुकानातून, चेअरमनच्या स्टॉकमधून, डेअरीच्या दुकानातून, कंपन्याच्या इथून आलेलं, अनेक कंपन्याचं अनेक जाहिरात केलेलं गोळीपेंड किंवा पशुखाद्य आणताय, वापरताय. वस्तुतः पशुखाद्य जास्त वापरण्याची गरजच नाही. थोडं वापरा. मिनरल पावडर, मीठ, काय कॅल्शियम फॉस्फरस जावं पोटामध्ये. थोडंसं जास्त दुधारू जनावराला त्याची गरजेचं आहे, पण किती त्याला प्रमाण आहे. वार्षिक सरासरी 2 किलो सकाळी, 2 किलो संध्याकाळी. याच्यापेक्षा जास्त पशुखाद्य वापरायचंच नाही. 1 शेर भरडा, 1 शेर सुग्रास, 1 शेर पेंड, 1 शेर अमकं, 1 शेर तमकं, असं 5-5 शेर म्हणजे 7-7 किलो टाकणारे मी पशुपालक बघतोय. वेस्टेज आहे ते, त्याची गरज नाही त्या शरीराला. मी फक्त 2 किलो सकाळी आणि 2 किलो संध्याकाळी पशुखाद्य वापरतो. पण कुठल्याही कंपनीचं तयार पशुखाद्य माझ्या आयुष्यात 50 वर्षामध्ये वापरलेलं नाही. आज 46वं वर्ष आहे माझ्या व्यवसायाचं. तर काय वापरतो आणि स्वस्त वापरतो. तुमच्या पशुखाद्याचा दर 35 रुपये किलो आहे, माझ्या पशुखाद्याचा दर 22 रुपये किलो आहे. मी फक्त 80-84 रुपयाचं, 88 रुपयाचं पशुखाद्य वापरतो. दिवसाला 90 रुपयाचं एवढं वापरतो. काय वापरतो? एक 100 किलो पशुखाद्यामध्ये एक गहू भुसा, व्हीट ब्रेन किंवा त्याला चोकर म्हणतात, गव्हाचा कोंडा. दुसरं हरभराचा कळणा, द्विदल. कळणा म्हणजे हरभऱ्याचा कळणा, तुरीचा कळणा, मटकीचा कळणा, मुगाचा कळणा. ज्या ज्या डाळवर्गीय आहेत, ज्यांच्या डाळी होतात, त्या अशा कारखान्यामधलं ते एक त्याचा छिलका आणि त्याच्याबरोबर थोडासा त्याचा अंश त्याच्यामध्ये पडलेला असतो डाळ बनवताना, तो त्याला आपण त्याचा कळणा किंवा भुसा असं काहीतरी म्हणतो ज्या त्या भागामध्ये. सोयाबीनचं टर्पल मिळत असेल ज्या त्या भागामध्ये, आहे नगर भागात मिळतं आहे, लातूर भागामध्ये मिळतं आहे, काय इकडे सोलापूर काय मिळतं आहे. सोयाबीनचं टर्पल छिलका, जिथे सोयाबीनच्या कारखान्यात त्याचा छिलका. आणि मकाचा भरडा 15% आणि 10% पेंड. सरकी पेंड वापरा, करडी पेंड वापरा. शेंगदाणा पेंड महाग आहे, परवडत नाही. 2% मिनरल, 2 किलो मीठ. असा हा पशुखाद्याचा फॉर्म्युला आहे. साधारणपणे 30% गहू भुसा, 30% कळणा, 60% झालं. 15% तुमचं मका भरडा, 75 झालं. 15% साळीची तांब, जिथं भात बनवतात
तांदूळ करतात साळीपासून, त्याचं छिलकं अधिक त्याच्यामध्ये तांदूळाचे थोडेसे कण असतात, ते एक 10-15% आणि 10% पेंड, असा हा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे तयार करा. हे पशुखाद्य तुम्हाला 20-22 रुपये किलो पडतं आहे, जास्त पडत नाही याचा खर्च. तुमचं ते 35 रुपये पडतं आहे आणि तरी तुम्ही 5-5 किलो टाकताय, गरज नाही. चांगल्या प्रोटीनयुक्त हिरवी वैरण दिल्यास पशुखाद्याचा खर्च कमी होतो आणि आपला दुधाचा, गाईचा खर्च कमी होतो. पशुखाद्याचा खर्च कमी झाल्यासच तुमचा दूध व्यवसाय परवडणार आहे. भाव नाही दुधाला. किती भाव आहे? 27-28 झाला आहे आत्ता. आपल्याला परवडणार का? म्हणून मिनरल, मीठ आणि हे 100 किलो असं बनवायचं आणि पहिले 100 दिवस 2.5 किलो सकाळी, 2.5 किलो संध्याकाळी. दुसरे 100 दिवस वेल्यानंतरचे 2 किलो सकाळी, 2 किलो संध्याकाळी. तिसरे 100 दिवस 1.5 किलो सकाळी, 1.5 किलो संध्याकाळी. बस अशा हिशोबाने जर केलं तर सरासरी वार्षिक सरासरी त्यांची 2 किलोची पडते. आणि हे झाले तुमचे पशुखाद्य मिनरल सगळं 95 रुपये त्या गाईचा खर्च दिवसाचा. मेडिकल धरूया 100 रुपये आणि 32 किलो वैरण धरा, 2 किलो वाळली आणि 30 किलो हिरवी. 30 किलो हिरवी वैरण आपल्याला 1.5 रुपया कुठंही विकत मिळते, आमच्याकडे मिळते. आता या दुष्काळातसुद्धा विकत मिळते 1.5 रुपये किलोनं. आणि घरी निर्माण केली तर फक्त 30 पैसे किलो बसते ती हिरवी वैरण. फक्त 30 पैशाला किलो बसते. 6,000 रुपयामध्ये 1 एकरामध्ये 20 टन आपण वैरण काढतो. काही फालतूक नाही. कोणी यावं, बघावं, मोजावं, 1 एकर मोजावं आणि टनेज पण मोजावं, तेवढं तुम्ही पण काढावं. म्हणजे 30 पैसे बसतं. पण आपण आपलं जमिनीची किंमत धरूया 1-1.5 रुपया किलो प्रमाणे. ते 50 एक 45 आणि मेडिकलचे 1-5, 150 रुपये खर्चामध्ये एक गाय आपल्याला 20-22 लिटर दूध देते. 20-22 लिटरची गाय वार्षिक सरासरी 3500 लिटर दूध देते. ह्या अर्थशास्त्राप्रमाणे व्यवसाय कराल तर तराल, नाहीतर नुकसान ठरलेलं आहे. सध्या बघा सोशल मीडियावर गोठा विकणे आहे, संपूर्ण गोठा विकणे आहे, वासरा सगट, म्हशनी सगट. एक जण मला म्हणला मोरक्या सगट घेऊन जा, परवडत नाही धंदा. अरे तुम्हाला करता येत नाही, करा ना नीट. व्यवसाय आहे, बारकावे समजून घ्या, खर्च कमी करा. मी एवढ्या कमी खर्चात गायी तयार केलेल्या आहेत, पण माझ्या गायीसारख्या कुणाच्याही गायी अशा धष्टपुष्ट हेल्दी नाही आहेत. येऊन बघावं. आणि बघितलं आहे लोकांनी, महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यातले अनेक शेतकऱ्यांनी येऊन बघितले. हा सूर्य हा जयद्रथ असं समोर आहे सगळं. आणि अशा पद्धतीने तुम्ही खाद्य वापरावं. अनेक कंपन्याच्या जाहिरातीला भुलू नये. तयार खाद्य वापरूच नका, तयार करा. तुमचंच रॉ मटेरियल घेऊन त्या कंपन्या तयार करतात आणि नवीन बॅगेमध्ये भरून देतात आणि अमुक फॉर्म्युला, तमुक प्रोटीन, हे ते दूध वाढतं आहे, अमुक तमुक खाऊ घाला. आणि त्याचा तुम्ही टी व्हीवर जाहिराती बघून तुम्ही भुलताय. आणि उदार चेअरमन देतो आहे, केवढ्याला देतो आहे, कसं देतो आहे, त्याची काय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, त्यात काय घातलं आहे, काय बघितलेलं नाही. का नाही तयार करत? स्वतःच पशुखाद्य स्वतः तयार करा, स्वतःची वैरण स्वतः तयार करा, एकदल दुधेल तयार करा आणि मस्त गाई सांभाळा. भेटूया पुढच्या भागामध्ये.